हाय फ्रेंड्स, आज आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संकल्पनेविषयी चर्चा करणार आहोत. सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संकल्पनेला मराठीमध्ये चिरंतन विकास, शाश्वत विकास किंवा चिरंजीवी विकास याही नावाने संबोधले जाते. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट प्रामुख्याने काय सांगते याचा आपण प्रथमतः विचार करूया. काय म्हणते सस्टेनेबल डेव्हलपमेंट? Sustainable development is the concept defined as the development that meets the need of the present without compromising the ability of future generation to meet their own needs by the World Commission on the Environment and Development. म्हणजेच पर्यावरण आणि विकास याचा समतोल साधून भविष्यकालीन पिढीच्या कोणत्याही क्षमतांना कॉम्प्रोमाइज न करता वर्तमानकालीन जीवन जगणं, वर्तमानकालीन विकास करणं याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं ब्रुटलँड कमिशन मध्ये म्हटलेलं आहे. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन युनो यांनी प्रामुख्याने सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे 17 गोल, एकूण 17 गोल्स हे सांगितलेले आहेत. तर ह्या 17 गोल विषयी साधारणपणे पूर्ण जागतिक स्तरावरच्या संघटना ह्या काम करत असतात आणि हे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे गोल्स म्हणून सर्व जगाच्या स्तरावर स्वीकारण्यात आलेले आहेत. पहिला गोल आहे नो पॉवर्टी, दुसरा आहे झिरो हंगर, थर्ड वन इज गुड हेल्थ अँड वेलबीइंग, फोर्थ वन इज क्वालिटी एज्युकेशन, फिफ्थ जेंडर इक्वेलिटी, देन 6 क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन, 7 affordable and clean energy, then 8th one is decent work and economic growth, then 9th industry innovation and infrastructure, 10th reduce inequalities, then 11th sustainable cities and communities, then 12th responsible consumption and production, then 13 is climate action, 14 life below water, 15 life on land, 16 आहे peace, justice and strong instruction, and 17 partnership for the goal. असे 17 गोल हे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे गोल म्हणून युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने मांडलेले आहेत. या 17 गोल विषयी संपूर्ण जागतिक स्तरावर शिक्षण व्यवस्थेमध्ये, आर्थिक व्यवस्थेमध्ये, पर्यावरणीय व्यवस्थेमध्ये, सर्व व्यवस्थेमध्ये हे काम करण्यात येत आहे. प्रामुख्याने सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे उद्दिष्ट काय आहे ते? तर पहिलं उद्दिष्ट असं सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं आपल्याला सांगता येईल टू प्रोव्हाइड इक्वल ऑपॉर्च्युनिटी फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऍज पर कॅपॅसिटी. म्हणजे प्रत्येकाला आर्थिक विकासाच्या समान संधी उपलब्ध करून द्यायची आहे की त्यांच्या क्षमतेनुसार प्रत्येक देशाला, प्रत्येक व्यक्तीला. त्यानंतर दुसरं आहे एलिमिनेटिंग पॉवर्टी इन द कम्युनिटी, म्हणजे याच्यामधले समाज व्यवस्थेमधलं दारिद्र्य हे नष्ट करायचे. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे इन्क्रीजिंग द रेट ऑफ इन्कम, उत्पादनाचं क्षमता ही वाढविणे. टू इस्टॅब्लिश जस्टिस इन द फायनान्शियल सेक्टर, आर्थिक क्षेत्रामध्ये न्याय व्यवस्था प्रस्थापित करणे. टू कन्झर्व इकोसिस्टीम अँड बायोडायव्हर्सिटी, इकोसिस्टीम आणि जैवविविधता ही संवर्धित करणे. त्यानंतर आहे अचिव्हिंग इन्व्हायरमेंटल इक्विलिब्रियम, म्हणजेच स्थिरता. इक्विलिब्रियम ही स्थिरता. काय करायचं आहे? पर्यावरणीय स्थिरता हे संपादन करणे. टू कन्झर्व नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक रिसोर्सेस, संपत्ती जी आहे, साधनं जी आहेत, संसाधनं जी आहेत ती संरक्षित करायची. प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ वेस्ट, जे काही टाकाऊ आहे त्याचं योग्य व्यवस्थापन करणे. एक्सप्लेन द रोल ऑफ ह्युमन इन इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, पर्यावरणीय संरक्षणामध्ये मानवाच्या भूमिका ही विशद करणे. अवेअरनेस ऑफ फ्युचर चॅलेंजेस, भविष्यकालीन जे काही चॅलेंजेस आहेत हे
याविषयी जागरूकता निर्माण करणे. टू एम्फसाइज द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स बिटवीन प्रोड्युसर अँड कंझ्युमर, म्हणजेच उत्पादक आणि ग्राहक यामध्ये एक व्यवस्थितरित्या एक ताळेबंद पद्धतीनं समतोल साधणे. आता या उद्दिष्टामध्ये प्रामुख्यानं शिक्षणाची काय भूमिका आहे याचा आपण विचार करूया. तर या शिक्षणाची भूमिकाचा विचार करत असताना प्रामुख्यानं पहिल्या वेळेस आपल्या लक्षामध्ये येते एज्युकेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट प्रमोट्स द डेव्हलपमेंट ऑफ नॉलेज, स्किल, अंडरस्टँडिंग, व्हॅल्यू अँड ऍक्शन रिक्वायर्ड to create a sustainable world which ensure environmental protection and conservation, promote social equity and encourage economic stability, sustainability. एज्युकेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे चिरंतन विकासासाठी शिक्षण ही काय भूमिका बजावत असते? नॉलेज, स्किल अँड अंडरस्टँडिंग, व्हॅल्यू अँड ऍक्शन रिक्वायर फॉर क्रिएट अ सस्टेनेबल वर्ल्ड. शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान, कौशल्य, समजूतदारपणा, मूल्य आणि ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी ह्या रुजल्या पाहिजेत. कशासाठी? इन्शुअर इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन, प्रमोट्स फॉर सोशल इक्विटी अँड इन्करेज इकॉनॉमिक सस्टेनेबिलिटी. आर्थिक स्थैर्यासाठी आणि सामाजिक समतेसाठी ह्या गोष्टी ह्या शिक्षणाच्या माध्यमातून रुजल्या पाहिजेत. अजून काय करता येऊ शकते? तर एज्युकेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट एम्पॉवर्स लर्नर टू टेक इन्फॉर्म डिसिजन अँड रिस्पॉन्सिबल ऍक्शन फॉर इन्व्हायरमेंटल इंटिग्रिटी, इकॉनॉमिक व्हायबिलिटी अँड जस्ट सोसायटी. व्हायबिलिटी, व्यवहार्यता, आर्थिक व्यवहार्यता. काय काय करते शिक्षण? एम्पॉवर्स लर्नर टू टेक इन्फॉर्म डिसिजन अँड रिस्पॉन्सिबल ऍक्शन फॉर इन्व्हायरमेंटल इंटिग्रिटी. पर्यावरणीय एकात्मतेसाठी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एक कल्चर, एक संस्कृती विकसित करणे किंवा संस्कृतींचं रुजवणूक करणे. अँटिसिपेटरी थिंकिंग एनेबल लर्नर टू थिंक क्रिएटिव्हली अँड क्रिटिकली अबाउट द फ्युचर. 3 प्रश्न आहे. पहिला प्रश्न इथे दिसतो तुम्हाला, how will the environment be impacted when current consumption trend continue? याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे. म्हणजेच how will the environment be impacted when current consumption trend continue? जर आपण वर्तमानकालीन ज्या पद्धतीने पर्यावरणाचं जे कंझम्पशन करतो, जे उपभोग घेतो, याच पद्धतीने जर चालू राहिलं तर पर्यावरणावर त्याचा परिणाम काय होईल याविषयी क्रिटिकली थिंकिंग करणे हे लर्नरमध्ये आणि क्रिएटिव्हली थिंकिंग करणे हे लर्नरमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून रुजवणे. त्यानंतर हाऊ विल यू सस्टेनेबल वर्क लुक लाईक. शिक्षणाच्या माध्यमातून हे सस्टेनेबल चिरंतन विकासाचं कार्य हे जागतिक स्तरावर कशा पद्धतीने पाहिल्या पाहिजे. व्हेन आर द अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ सस्टेनेबल पॉलिसीज, म्हणजे सस्टेनेबल पॉलिसीच्या बाबतीत काय कॉन्सिक्वेन्सेस आहेत याचाही विचार करणे. रिओरिएंटिंग एज्युकेशन अँड लर्निंग सो दॅट एव्हरीवन हॅज ऑपॉर्च्युनिटी टू अक्वायर द व्हॅल्यू, स्किल अँड नॉलेज दॅट एम्पॉवर देम टू कॉन्ट्रीब्यूट टू सस्टेनेबल डेव्हलपमेंट. रिओरिएंटिंग एज्युकेशन अँड लर्नर सो दॅट एव्हरीवन हॅज अ ऑपॉर्च्युनिटी टू अक्वायर व्हॅल्यू. प्रत्येकाला हे मूल्य संपादन करणे, स्किल संपादन करणे, ज्ञान संपादन करणे आणि ते संपादन करून सस्टेनेबल चिरंतन विकास, शाश्वत विकासासाठी ते त्याचा उपयोग करणे याविषयी शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला जनजागृतीही करता येऊ शकते. एनहान्सिंग द रोल ऑफ एज्युकेशन अँड लर्निंग इन ऑल रिलेव्हंट एजेंडाज, प्रोग्राम्स अँड ऍक्टिव्हिटी दॅट प्रमोट सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपणास वेगवेगळे जे काही पर्यावरणीय विषयीचे अजेंडा आहेत, पर्यावरणविषयीचे प्रोग्राम आहेत, ऍक्टिव्हिटी आहेत, तर त्याविषयी प्रमोट हे विद्यार्थ्यांना करता येऊ शकते किंवा केलं पाहिजे. तर या पद्धतीनं आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही संकल्पना प्रामुख्याने
पर्यावरणीय समतोल, आर्थिक समतोल, सामाजिक समतोल, शैक्षणिक समतोल, या सर्व समतोलाविषयी शाश्वत विकास करण्याच्या संदर्भामध्ये चर्चा करता येऊ शकते. आणि शिक्षणाची भूमिका ही प्रामुख्याने याच पद्धतीने आपल्याला पाहाव्यास